नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. आपण आहोत समीक्षा आर्ट गॅलरी, उमरे, तालुका राहुरी या ठिकाणी. खरं तर गेल्या 12 वर्षापासून विठ्ठल गोरे यांचा परिवार हा गणपती असेल, बैल असेल, वर्षभरातील जे सण उत्सव असतील, दिवाळीच्या लक्ष्मी असतील, अगदी पंथे असतील, या नवरात्र असतील, या सर्व धार्मिक सणाचे ज्या मूर्ती आहेत, आपल्या हिंदू सणातील त्या देवदेवता आहेत, त्यांच्या मूर्ती बनवण्याचं काम करतात. यामध्ये सर्वात व्यस्त काळ त्यांचा गणेश उत्सवाचा असतो. आपल्यासोबत विकास विठ्ठल गोरे आहेत, त्यांचे बंधू, त्यांचा संपूर्ण परिवार हे काम करत असतात. 5 मे 2025 या दिवसापासून जवळजवळ 7 ते 8 कारागीर आहेत. यामध्ये 5 ते 6 पुरुष, 2 ते 3 महिला आहेत. तब्बल 3, 4, 5 महिन्यापासून हे सर्व कारागीर रात्रंदिवस या मूर्ती बनवण्याचं काम करतायत. अतिशय सुबक अशी रंगरंगोटी आपण आत्ताच पाहिलंय. विठ्ठलाच्या प्रतिमा असलेली गणेशाची मूर्ती असेल किंवा कृष्ण उतारी या ठिकाणी आपल्याला मूर्ती दिसते. अतिशय आकर्षक यंदाच एक ट्रेडिंग आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर दगडूशेठ हलवाई, जो गणपती अतिशय लोकप्रिय आहे, अशा दगडूशेठ हलवाईची गणपतीची मूर्ती आपण पाहतोय. अशा एक ना अनेक, एकाच एक अशा आकर्षक मूर्ती समीक्षा आर्ट गॅलरी पाहायला मिळत आहेत. खर तर आकर्षक सुबक मूर्तीसाठी समीक्षा आर्ट गॅलरी सध्या चर्चेचा विषय आहे. यापूर्वी गावोगावी आपण छोट्या दुकानातून मूर्ती खरेदी करत होतो, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत छोट्या मंडळापासून मोठ्या मंडळापर्यंत सर्व गणेश मंडळ, सर्व गणेश भक्त या ठिकाणी मूर्ती बुकिंग साठी येत आहेत. अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी सोनई, नेवासा, अगदी राहुरी या परिसरातील अहिल्यानगर शहरातील गणेश भक्त येऊन गेले. त्यांनी गणेश मूर्ती या ठिकाणी बुकिंग केली. गणपती उत्सवाच्या पूर्वसंध्येला बाप्पाचं आगमन अगदी काही तासावर ठेपलंय आणि यापूर्वीच अनेक गणेश भक्तांनी आपल्याला कशी आगळीवेगळी मूर्ती मिळेल यासाठी ते समीक्षा आर्ट गॅलरीमध्ये गर्दी करतायत. खरं तर यांच्या कलेला, यांच्या बुद्धीला गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि हा गोरे परिवार वर्षभर या माध्यमातून सेवा करत असतो. अगदी या पलीकडं सामाजिक, आध्यात्मिक, पारमार्थिक या क्षेत्रामध्ये देखील हा परिवार सातत्यानं पुढारलेला असतो. एक पाऊल त्यांचं पुढं असतं आणि म्हणून निश्चितच या परिवाराचं गणेश भक्तांच्या वतीनं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. धन्यवाद.